सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महायुतीच्या सरकारने आतापर्यंत विविध योजना राबवल्या आहेत। शेतकरी असो, लाडकी बहीण योजना, विद्यार्थ्यांसाठी योजना असो, याच धर्तीवर पुढेही योजना राबवण्याचा मानस महायुतीचा आहे। पूर्वी घरात 2 मुले जन्माला आली तर मुलाला शिकवायचे, वडील म्हणायचे मुलीला शेवटी लग्न करून आपल्या घरीच जायचे आहे। परंतु मुलींनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे। तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च तुमचा देवेंद्र मामा करेल। जसे 250 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे पडलेच, तसेच विरोधकांची तोंडे पडली। आम्ही सक्के भाऊ आहोत। निवडणुकीच्या तोंडावर मार्केटमध्ये सावत्र भाऊ महाराष्ट्रभर फिरत आहे। 1500 ऐवजी महायुतीचे सरकार आल्यावर 2100 रुपये तुमच्या खात्यात पडतील, असाही वादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना केला आहे। पुढे बोलताना मोदींच्या मार्गदर्शनात आपलं सरकार परिवर्तन करत आहे। येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही, 24 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल, तर सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, 10% रक्कम भरून मागेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा वीज पंप देऊ। देशातील सगळ्यात मोठा व पहिला नदी जोड प्रकल्प, यामध्ये नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा नद्याचा समावेश असून या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यातील 10 लाख एकर शेती सिंचनाखाली येणार आहे। यासाठी 88,000 कोटी रुपये प्रस्तावित आहे। खऱ्या अर्थाने आम्ही मोठे स्वप्ने पाहतो व छोटे स्वप्ने पाहणारे आम्ही नाही नाव न घेता, अशी कोपरखडी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मारली। या मतदारसंघातील 100 कोटीचे कामे पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे जाहीर सभेत बोलताना दिले। या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग, खासदार अनुप धोत्रे, गोपीकिशन बाजोरिया, वसंत खंडेलवाल व उमेदवार हरीश पिंपळे व्यासपीठावर उपस्थित होते। सभेपूर्वी सर्व मान्यवरांनी महापुरुषांसह भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात केली। काल टीका केली होती, आरोप केले होते। बघा आता काय आहे की ज्याला जे वाटेल ते तो बोलतोय। निवडणूक आयोग काय काम करतोय म्हणजे त्यांच्या बाजूनी केलं की वा निवडणूक आयोग फार चांगला, जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का निवडणूक आयोग त्या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधलाय, अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अयोग्य आहे। निवडणूक आयोगावरती सुद्धा अशा पद्धतीची शंका घेणं चुकीचं आहे। तुमच्या बाजूनी झाल्यावरती सगळं चांगलं असतं आणि जरा तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की सगळे आमच्या बाजूनी होतात, हे जे आहे हे चुकीचं आहे। आणि बच्चू भाऊ फार मोठे नेता आहेत, त्यांनाही अशी भाषा शोभत नाही, त्यांनी प्रगल्भतेने बोलायला पाहिजे असं मला वाटतंय। काँग्रेस भाजपची भीती दाखवून मुस्लिमांचे मतं मिळवते असं वक्तव्य नाही, खरंच आहे। आज त्यांनी, मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगते, या महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेसने, त्या बरोबरीने उबाठाने आणि त्याच्या बरोबरीने तुतारीवाल्यांनी या महाराष्ट्राचा सौदा केलाय। कोणाबरोबर केलाय? ऑल इंडिया उलमा बोर्ड, त्यांची पत्र आलेली आहेत, त्या 17 मागण्या बघितलेल्या आहेत, त्या 17 मागण्यांमध्ये काय लिहिलंय हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे। आणि या 17 मागण्या मान्य करून यांना काय करायचं आहे की वक्फ बोर्डाच्या जागेंवरती अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा त्या ठिकाणी मंजूर करा। 2012 पासून 24 पर्यंत ज्यांची घरं जाळली, लोकांना मारलं, अशा दंगल ज्यांनी घडवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्या। हिंदुत्वाचा हुंकार असलेले रामगिरी महाराज आणि आमच्या नितेश राणेंना अटक करा, अशा बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये आहेत। त्यांचा एक मौलाना समाजकंटक काहीतरी सलमान अझहरी नाव आहे, त्याला सोडवण्यासाठी तुम्ही मोदीजींकडे शिफारस करा। यांना काय करायचं? यांना फक्त सत्ता हवी आहे। महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल। तुमच्या माध्यमातून मला सगळ्या मतदारांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांच्या हातात देऊ नका, या नराधमांच्या हातात देऊ नका, कारण यांना काही पडलेलं नाहीये। राज्याची माती झाली तरी चालेल, आम्ही सत्तेत आलो पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे। आणि हे मी म्हणत नाही, हे स्वतः ते नायब अन्सारी, त्यांचे व्हिडिओ आहेत, यांनी दिलेली पत्र, त्यांनी मान्य केलेली पत्र, बरं एकटा नाहीये, तिघही आहेत। आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची, सत्तांध झालेले हे महाविकास आघाडीची लोक आहेत। आणि म्हणून मी लोकांना हे सांगतेय की तुम्ही महायुतीला मतदान करा। तुम्ही राज्यभर प्रचारासाठी फिरत आहात, यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसला प्रचारासाठी जाणार आहात? नाही, असं काय नाही, आम्हाला कार्यक्रम दिलेले आहेत। मी आता इथून मोर्शीला चालली आणि आतापर्यंत ही माझी 17वी ते 18वी विधानसभा। कालपासूनच मी विदर्भामध्ये सुरू केलंय, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार। संजय राठोडांनी जर सभेची मागणी केली तर जाणार का? मी काही प्रश्न असे विचारता, तुम्हालाही माहिती आहे याचं माझं उत्तर काय असणार आहे।
आणि ही फार सिरियस नोटवरती आम्ही निवडणूक लढवतोय. ही काही मजाक नाहीये किंवा ही मस्करी नाहीये. त्याच्यामुळे महायुतीच्या आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिथे जिथे गरज आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचणार. थँक्यू. नमस्कार. राजकारण सुरू आहे, तुमच्यावर टीका होत आहे की विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात म्हणून. माझी बॅग जी तपासली गेली उद्योजनच्या आधी, त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे. आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जातात. फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते. मला एक सांगा, निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे, वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे. हे काय पहिल्यांदा होत नाही आहे. गडकरी साहेबांची तपासली, माझी तपासली, सगळ्यांचीच तपासली. त्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं, त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे. ठीक आहे, आपण मोठे आहोत, पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला. जागर जनस्थान करता प्रतीक पुरेकर, मूर्तिजापूर, अकोला.